इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. वृक्षदर्शन 2026 सत्र 2 दिनांक 25 एप्रिल 2026 ते 24 मे 2026 या कालावधीत हा पूर्ण एक महिना हे वृक्षदर्शन सुरू राहणार आहे. यामध्ये दर सोमवारी फक्त वृक्षदर्शन हे बंद राहणार आहे. सोमवारी सुट्टी असणार आहे. वृक्षदर्शनमध्ये आपल्याला काही नवीन प्रजाती पाहायला मिळणार आहे. माटोवा आहे, मॅप्रंग आहे, मँगोस्टीन बऱ्याच जणांना माहिती आहे. नंतर अशा फळझाडांमध्ये बरेचसे प्रकार आपण इथे पाहणार आहोत. थाई आंबा आहे, लॉंगान आहे, लोकात आहे, विजय सार आहे. हा एक व्हेरिगेटेड चिकू आहे. पानं जराशी म्हणजे शोभा आणि फळ हे दोन्ही देणारं झाड आहे. हा एक बेल आहे, याला थाई बेल म्हणतात, पण हेच आहे, बेलच आहे. याला बेलफळ चांगलं येतं पण याला काटे नाही आहेत. हे स्टर्किल्या युरेन्स, याला भुत्या म्हणूनही ओळखलं जातं. हे एक आहे. याची पानगळ झाली, आता ही पानं यायला सुरुवात होते. एक लॅव्हेंडर आहे. हे इथं हे धुपाचं झाड आहे. हे इथं ऊद आहे. धूप आणि ऊद हे धुपातले जे काही प्रकार आहेत ते आहेत तिथे. तसंच हे सलई म्हणून हाही धुपातला एक प्रकार आहे. हा समुद्र शोष आहे, म्हणजे एलिफंट क्रीपरही म्हटलं जातं. प्रचंड वाढ होणारी वनस्पती. याला विधाराई याचं एक आपलं नाव आहे. अतिशय औषधी गुणधर्म असलेला हा वेल आहे. याला एक जांभळ्या रंगाची फुलं येतात. हे पान वरून असं दिसतं, खालून हा असं दिसतं. हे जम्बो करवंद आहे. साधारण जांभळाच्या आकाराचं हे करवंद येतं. याला आता करवंदही लागलेत आणि फुलंही सुरू झालेले आहेत. तर हा इकडे भरपूर करवंद आहेत. काजू VLR 4, त्यालाही काजू लागलेले आहेत. रुद्राक्ष सगळ्यांना माहिती आहे. हे भद्राक्ष आहे. रुद्र म्हणजे शंकर आणि भद्र म्हणजे हनुमान. हे भद्राक्ष. हा टेरोकार्पस टेरोकार्पस इंडिकस. ही बीजा रक्तचंदनामधली ही एक वेगळी व्हरायटी आहे. याचे लाकूड लाल जर देतं. हा प्राईड ऑफ फिलिपाईन्स म्हणून हे आहे. आपल्याकडे अंदमान निकोबारमध्ये या प्रजातीची बऱ्यापैकी झाडं दिसतात. बाकी हा कॅनरियम स्ट्रिक्टम आहे. असे सगळे बरेचसे दुर्मिळ झाडं या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि हे शेवटचं प्रदर्शन आहे. यानंतर आम्ही नर्सरी बंद करतो आहोत. त्यामुळे ज्यांना हौस आहे, ज्यांना आवड आहे, त्यांनी ती झाडं पाहावीत. याच्यावर त्यांना जो शक्य असेल, ज्यांना शक्य असेल त्यांनी त्याच्यावर अभ्यास करावा. प्रदर्शनासाठी कुठलीही फी नाही. कृपया लक्षात घ्या, प्रदर्शनासाठी कुठलीही फी घेतलेली नाही. दरवेळेस बाहेर प्रदर्शनं होतात. आम्ही इतके प्रकार बाहेर नेऊ शकत नाही. तिथे न्यायचे म्हणजे 3 ते 4 ट्रक भरून न्यायचे. तिथून ते तितके दिवस त्यांना वॉटरिंग, पाणी वगैरे हे करायचं आणि तिथून पुन्हा परत आणायचे. हे सांभाळणं शक्य नसल्यामुळे आपण या ठिकाणी हे प्रदर्शन भरवत आहोत. हे वृक्षदर्शन आहे. बरीचशी दुर्मिळ झाडं आहेत, त्याची इथं आपल्याला माहिती मिळेल. तर ही सगळ्यांनी पाहावीत. ज्यांना आवड आहे, ज्यांनी ही बघितलं आहे, तो त्यांच्या मित्रमंडळीमध्ये व्हिडिओ शेअर करा, की जेणेकरून ज्यांना आवड आहे त्यांना हा शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती होईल. नंतर ही झाडं एका ठिकाणी पाहायला मिळतील, पण एका ठिकाणी इतक्या वृक्ष प्रजाती वेगवेगळ्या प्रकारच्या पाहायला मिळणं हे जरा कठीण आहे. धन्यवाद. योग्य वाटलं चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.